मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। म्हणजे हे अपेक्षित देखील नव्हतं, कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची म्हणजे आम्ही खूप डिस्टर्ब झालतो, कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती म्हणजे खरंच खूप निर्गुण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होतं आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते म्हणजे स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हता। किती टक्के पडलेले आहेत आणि पटकन बोलत जाऊ। कुटुंबियांना सांगितले का? 85.33 मार्क्स आहेत आणि आज खंत या गोष्टीची वाटते की आज सर्वजण सोबत आहेत, पण माझे वडील माझ्या सोबत नाहीत। त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही, आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये। आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून माझ्या कुटुंबापासून गावापासून त्यांना हिरावून घेतलं, त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी। आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडलंय, आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत, म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकावं। आणखी एक आरोपी आपला अजूनही फरार आहे, त्याबाबत काय माहिती? काही विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाहीये की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये म्हणजे ते तर आरोपी आहेत पण त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे। वडिलांचं काय स्वप्न होतं, काय बनावं आणि आता काय